नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अक्षय तृतीयेला 4 राजयोग जुळून येत आहेत आणि 5 राशींसाठी हा दिवस गोल्डन डे असणार आहे. होय, तब्बल 100 वर्षानंतर बनणारे 4 दुर्मिळ राजयोग आणि 5 अशा राशी ज्यांच्यासाठी आता गोल्डन डे सुरू होत आहे. तुमच्या नशिबाचं कुलूप सुद्धा या अक्षय तृतीयेला उघडणार आहे का? घर, गाडी आणि बँक बॅलन्स तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण होणार आहे? चला जाणून घेऊया. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, असं या दिवशी केलेलं दान, केलेली सेवा आणि घेतलेली मेहनत आपल्याला आयुष्यभर फळ देते, असंही सांगितलं जातं. पण यंदाची अक्षय तृतीया ही साधीसुधी नाही. तब्बल 100 वर्षानंतर या दिवशी 4 अत्यंत शुभ राजयोग जुळून येत आहे. त्यामुळे काही खास राशी आहे ज्यांना सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. तुमचं घर होणार आहे. तुमचं घर घेण्याचं स्वप्न असेल किंवा नवीन गाडीचं स्वप्न असेल, या काळात तुमचं नशीब पलटणार आहे. मग ते 4 शुभ राजयोग कोणते आहेत आणि त्या 5 भाग्यवान राशी कोणत्या आहेत? तर यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योग, शश राजयोग, आयुष्यमान योग आणि धनयोग असे 4 राजयोग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची अशी स्थिती असते, तेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. गजकेसरी राजयोग हा योग सन्मान आणि संपत्ती देतो. शशयोगामुळे शनिदेवाच्या कृपेने कर्माचे योग्य फळ मिळते. धनयोग हा गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवून देतो. या योगांमुळेच काही राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित धनलाभ आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया वरदान ठरेल. तुमच्या राशीत धनयोग बनत आहे. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ सर्वोत्तम आहे. नवीन वाहन खरेदीचे योग प्रबळ आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरणही राहील. पुढची रास तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण या राशीवर प्रत्यक्ष कुबेर देवाचा आशीर्वाद असणार आहे. ती रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे, जो वैभव देतो. या काळात तुमच्या आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर नवीन डील फायद्याची ठरणार आहे. सोन्याची खरेदी करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा गोल्डन पिरियड आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरीत बढती किंवा पगार वाढीचे संकेत आहेत. रखडलेले घराचे स्वप्न या काळात मार्गी लागणार आहे. तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. त्यानंतर चौथी रास तूळ रास. तुमच्यासाठी हा काळ सुख समृद्धी घेऊन येणारा आहे. नवीन भागीदारीतून लाभ होणार आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी अक्षय तृतीया हा उत्तम मुहूर्त ठरणार आहे. विवाह इच्छुक तरुणांचे विवाह जमण्याचे ही योग आहेत. त्यानंतर 5वी भाग्यवान रास आहे कुंभ रास. शनीच्या शशयोगाचे सर्वाधिक लाभ कुंभ राशीला मिळणार आहे. त्यामुळे शिस्त आणि मेहनत तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यताही आहे. नवीन घर किंवा मालमत्ता येण्याचं स्वप्न सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकतं. तर या 5 भाग्यवान राशींना अक्षय तृतीयापासून सोन्याचे दिवस सुरू होणार आहे. पण तुमची राशी या 5 राशींमध्ये नसेल, तर निराश होऊ नका. अक्षय तृतीयेला काही साधे सोपे उपाय करून तुम्हीही देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकता. या दिवशी जलदान करा, छत्रीदान करा, हे अत्यंत शुभ मानले जातं. शक्य असल्यास थोडं तरी सोनं किंवा चांदी या दिवशी खरेदी करा. शक्य नसेल तर चांदीचं नाणं किंवा धातूची वस्तू घरी आणा. सायंकाळी माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा आणि कनकधारा स्तोत्राचं पाठ करा. याही व्यतिरिक्त घरात लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी, घरात सुख समृद्धी येण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. धन्यवाद.